कांगारू पद्धतीने देखरेख. कांगारू पद्धतीने देखरेख करण्याची प्रक्रिया जन्मजात किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी असते. कांगारू देखरेख प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाळाला वयस्कर असलेल्या सोबत त्वचेशी संपर्कात ठेवावे. हा अभ्यास तुमच्या नवीन जन्मलेल्या बाळाच्या जीवनासाठी सुरक्षित आहे. कांगारू देखरेख प्रक्रियेमध्ये बाळाला उबदार ठेवण्यासाठी आवश्यकता आहे. हे विशेषतः वेळेच्या आधी जन्म घेतलेल्या बाळासाठी आहे आणि जन्मतः कमी वजनाच्या बाळासाठी उपयोगी आहे. कांगारू देखरेख प्रक्रियेमध्ये स्तनपान करणे सुद्धा सहज शक्य होते आणि त्यामुळे दूध तयार होण्यास आणि बाळाच्या वाढीला मदत मिळते आणि लागण होण्यापासून बचाव होतो. कांगारू देखरेख प्रक्रिया जन्माच्या लगेचच सुरू केली जाते. ही पद्धत अवलंब करण्यासाठी सोपी आहे. तुमच्या बाळाला सरळ पकडून डोकं वर उचलून दोन्ही स्तनांमध्ये ठेवावे. तुमच्या छातीशी बाळाच्या छातीचा स्पर्श झालेला असावा, म्हणजे बाळाला श्वास घेता येईल आणि तुम्ही बाळाचा चेहरा पाहू शकता. बाळाचा मागचा भाग कुल्हे बेडूक स्थितीमध्ये विस्तारले गेले पाहिजे. हातांना सुद्धा दुमडून ठेवले पाहिजे. एका कपड्यात बाळाला सुरक्षित ठेवावे आणि हे निश्चित करावे की कपड्यांचा वरचा भाग बाळाच्या कानाखाली असावा, ज्यामुळे ते सांभाळण्यास मदत होईल. कपड्याने अशा पद्धतीने लपेटावे की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा बाळ खाली पडणार नाही. तुम्हाला कांगारू देखरेख प्रक्रियेनुसार प्रत्येक वेळी तुमच्या बाळाला त्याच स्थितीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्ही थकणार किंवा वडील किंवा दुसरी व्यक्ती बाळाला पकडणार तेव्हा कांगारू पद्धतीनेच पकडावे. पुन्हा पुन्हा ही स्थिती बदलू नका, कारण बाळासाठी हे त्रासदायक असू शकते. तुम्ही तुमच्या बाळाला कांगारू देखरेख प्रक्रियेच्या स्थितीमध्ये ठेवून स्तनपान करू शकता. उशीच्या आधाराने तुम्ही स्वतःला थोडे वर उंच सरकवू शकता, ज्यामुळे ही स्थिती सोयीस्कर होऊ शकते. दिवसा कांगारू देखरेख प्रक्रिया स्थितीमध्ये बाळाला पकडून घरातील कामे करू शकता. फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही पुन्हा पुन्हा तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. यामुळे बाळाला रोगजंतूंपासून सुरक्षित ठेवू शकाल. कांगारू देखरेख प्रक्रियेमध्ये प्रत्येक छोट्या बाळाची काळजी घेऊ शकता.